ओ हे घ्या टिफिन तुमचा. दीप्ती, तू ताईकडून जे पैसे घेतले होतेस ना ते तिचं तिला परत कर. ओ. तुला अक्कल नसल्यासारखं नको वागू. मी नाही देणार बरं का. आणि एवढंच जर बहिणीचा पुळका येतोय ना तर घरात डबल पैसे द्या. मी घालते तिला फुकट करून. मी पैसे देणार नाही. ताई कुठे आहे आता? असल आतमध्ये करत असेल काय ते. ताई कुठे चाललीस तू? अक्षरे मी त्याच्यासाठीच बाहेर येत होते. मी रूम बघितलीये आणि मी निघते आता. तू कशाला हे करायला लागलीस? तू ठेव. अरे नाही, असं काय करतोस तू? ताई प्लीज तू जाऊ नकोस. आणि तू तिचं काय ऐकतेस? आणि तू जर घरातून गेलीस तर मी पूर्णपणे कोलमडतो. अरे अक्षय, वेडा आहेस का तू? मी मुंबईमध्येच असणार आहे आणि तू मला कधीही भेटायला येऊ शकतोस. मी फक्त या घरातून बाहेर जाते, तुझ्या आयुष्यातून नाही. वेडा. अगं ताई, तू जर या घरातून रागाने निघून गेलीस तर या घरातून लक्ष्मी निघून गेल्यास. अरे अक्षय, वेडा आहेस तू. ह्या घरातून मी रागाने नाही जात आहे खरं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या या घराची खरी लक्ष्मी वहिनी आहे, मी नाही. पण ताई, हो ऐका ना. हो ते बाबांच्या ऑपरेशनसाठी 1,00,000 रुपये पाहिजेत. आत्ताच आईचा फोन आला होता आणि जेवढे तिच्याकडे पैसे होते ना तेवढे तिने भरलेत. 1,00,000 रुपये द्या ना. अगं दीप्ती, पण एवढे पैसे आणायचे कुठून? आणि एवढी सेव्हिंग आहे का आपल्याकडे? आणि तुझ्याकडे एवढे दागिने पण आहेत की ते ठेवून आपण त्यांना पैसे दिले असते. अगं वहिनी, तू एक काम कर, तू काही काळजी नको करूस. थांबतो. हे बघ, ही चेन घे. ह्याचे आरामात 1,00,000 रुपये येतील. अरे आत्ता बाबांना वाचवणं जास्त गरजेचं आहे. हे घे. अगं ताई, काय करतेस हे? अरे अक्षय, माणसापेक्षा सोनं महत्वाचं नाहीये. आणि हे आज ना उद्या आपण परत करू. पण माणूस एकदा गमावलं की त्याच्या फक्त आठवणी जपाव्या लागतात. अहो ताई हे घे. सॉरी. अहो मला आत्ता समजलं की घरात एकमेकांना हिनवण्यापेक्षा जर एकजुटीने राहिलं तर दुःखाचा डोंगर पण पावसाच्या एका थेंबासारखा वाटतो. ताई, तू कुठेही जाऊ नकोस. तू थांब आता इथेच. आणि मला उशीर होतोय. चल. ताई यांना ऑफिसला जायला खरंच उशीर झालाय. पण ताई तुम्ही आता इथून पुढे सुटले धागे उरले माग उसासे सुना काळजाचे विरले